अंजनगाव सुरजी नगर परिषदेच्या शिवसेना धनुष्यबाणाच्या प्रचाराला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा रोड शो। अंजनगाव सुरजी नगर परिषदेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात जोर पकडली आहे। आपल्या पक्षाचे उमेदवार विजयी करण्यासाठी पक्षश्रेष्ठींचे नेते प्रचाराला येत असून नागरिकांचे मत जिंकण्यासाठी पराकाष्ठा पणाला लावत आहेत। आज दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी शिवसेना शिंदे गट पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांनी डॉक्टर डकरे व त्यांच्या सहकार्याच्या प्रचारानिमित्त रोड शो कार्यक्रम आयोजित केले होते। उमेदवाराच्या प्रचाराकरता सुरजी देवनाथ महाराज मठ, लाला चौक मार्गे 5 पावली विठ्ठल मंदिर, पानटाई चौक पर्यंत रोड शोचं आयोजन केलं होतं। 12:30 शिंदे यांचा हेलिकॉप्टर सारडा कॉलेज अंजनगाव या प्रमाणात उतरवण्यात आले होते। त्यांचा बंदोबस्त करता जिल्ह्यातील पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त दिसून आला। अंजनगाव सुरजी नागरिकांच्या सर्व समस्या आपल्या पक्षाचे उमेदवार पूर्ण करतील असं आश्वासन त्यांनी दिले। मी जो निर्णय घेतो तो मागे घेत नाही। अंजनगावच्या विकासाचे प्रलंबित प्रश्नांना पूर्ण करण्याचं आश्वासन एकनाथजी शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले। त्यांच्या सभेला मोठी गर्दी दिसून आली। विरोधकांना धूळ चारणार असं त्यांनी म्हटलंय। शिवसेनेचा मुख्य धनुष्यबाणवर उमेदवार विजयी होणार असं त्यांनी नागरिकांना सांगितलंय। नागरिकांना आवाहन केलंय की डकरे व त्यांच्या सहकार्यांना निवडून द्या असं मत त्यांनी बोलताना व्यक्त केलं आहे। महाराष्ट्र स्टार 1 न्यूज चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, अंजनगाव सुरजी। आणि माणसांचं प्रेम किती कमावलं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पण सगळ्यात मला जी मोठी ओळख मिळाली की माझ्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही ओळख सगळ्यात मोठी आहे माझ्यासाठी। आणि म्हणून आता लाडक्या बहिणी झाल्यात, लाडके भाऊ झाले, लाडके भाचे झाले, लाडके शेतकरी झाले, वारकरी झाले, सगळे एकत्र आले। आणि म्हणून मी आपल्याला एवढ्या भर उन्हात तुम्ही इकडे आलेला, हे प्रेम हे सगळ्यांच्या नशिबामध्ये नसतं। मी आपल्याला मनापासून वंदन करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। आणि मी आपल्याला एवढंच वचन घेतो आपल्याकडून, मी जे बोललोय तो एक एक शब्द लिहून ठेवा। हा एकनाथ शिंदे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलणार नाही। आणि म्हणून 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढा महाराष्ट्राचा विकास झाला, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस हा एकनाथ शिंदे सोन्याचा चमचा